नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण एप्रिल 2026 मधील पार्ट 2 51 ते 100 पर्यंतचे चालू घडामोडीचे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आता 51 नंबरचा प्रश्न बघा. जागतिक वारसा स्थळ दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे महत्त्वाचे दिवस असतात त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर याच्यामध्ये जागतिक वारसा स्थळ दिवस कधी साजरा केला जातो? 18 एप्रिलला. आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका खालीलपैकी कोणत्या देशात तयार करण्यात आलेली आहे? तर आपल्या भारत देशात तयार करण्यात आलेली आहे. 53 नंबरचा बघा. IMFच्या ताज्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत आपल्या भारताचे स्थान कितवे आहे? तर भारत 6 नंबरला गेलेला आहे. 1 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबरला चीन, 3 नंबरला जपान, परत नंतर जर्मनी. अशा प्रकारे भारत 6 नंबरला आहे. भारताची पहिली सेंद्रिय ग्रामपंचायत बामनवास कंकर कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यातील आहे. काय ती भारताची पहिली सेंद्रिय ग्रामपंचायत आहे, बामनवास कंकर. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले तर त्यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळाले आहेत? तर यांच्यामध्ये त्याला महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे, पद्मविभूषण मिळालेलं आहे, दादासाहेब फाळके पण मिळालेलं आहे. म्हणजे वरील सर्व ऑप्शन क्रमांक 4. ॲपल या कंपनीचे नवीन CEO कोण आहेत? जॉन टर्नस हे ॲपलचे नवीन CEO आहेत. अगोदर कोण होते? टिम कुक होते. द क्युरियस अँड द क्लासिफाईड, अनअर्थिंग मिलिटरी माइथ अँड मिस्ट्रीज. अनअर्थिंग मिलिटरी माइथ्स अँड मिस्ट्री हे पुस्तक कोणाचे आहे? तर जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे हे पुस्तक आहे. हे आपल्या देशाचे लष्कर प्रमुख होते, बरोबर. जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन कोठे सुरू करण्यात आलेले आहे? तर UAE दुबई या ठिकाणी जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन सुरू करण्यात आलेले आहे. नुकतेच भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केलेली आहे? एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशासोबत झाली ती मुक्त व्यापार करार? न्यूझीलंडसोबत, म्हणजे त्यांच्यासोबत करार झालेला आहे. तर 60 नंबरचा बघा. सध्या बातम्यांमध्ये असणारे रघु राय यांचे निधन झाले तर ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर कोण होते रघु राय? छायाचित्रकार. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक लाहिर यांची नियुक्ती झालेली आहे. लिसा गिल खालीलपैकी कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश? आंध्र प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनले आहेत. कोण? लिसा गिल. भारताचे 99वे रामसर स्थळ शेख हाजील अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आपल्याला विचारले? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे ते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सदिच्छा दूत कोण आहे? रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख, म्हणजे 1 आणि 2 पाहिजे, ऑप्शन क्रमांक 4. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची समुद्र किनारपट्टी सर्वाधिक लांबीची आहे? कोणाचे? गुजरातची. आपल्या महाराष्ट्राची 720, महाराष्ट्राला 720 समुद्र म्हणजे किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला. गुजरातला किती? 1600. आता भारतात नुकतेच क्युडेंगा या लसीला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. तर खाली ही कोणत्या रोगावर प्रभावी लस आहे? क्युडेंगा डेंगू, नावातच आहे डेंगा डेंगू. इन्फोसिसचा जागतिक ब्रँड अँबॅसेडरपदी कोण आहे? कार्लोस अल्कराज यांची नियुक्ती झालेली आहे. अनंत स्वरूप यांची खालीलपैकी कशाचे महासचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे? तर फिक्कीचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताच्या पहिल्या स्वदेशी उपग्रह आर्यभट्टला प्रक्षेपित करून 2026 मध्ये किती वर्ष पूर्ण होत आहेत? तर 51 वर्ष पूर्ण होत आहेत. भूदान चळवळीला खालीलपैकी किती वर्ष पूर्ण होत आहेत? भूदान चळवळीला किती? 1951 मध्ये झाली भूदान चळवळ, तर त्याला आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. पहिली नौदल कमांडर परिषद कोठे पार पडली? तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. जनगणना 2027 चे घोषवाक्य काय आहे? आपली जनगणना आपला विकास. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कधी झालं? 1 मे 2026ला. कोणाच्या हस्ते? महत्त्वाचं आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. या बोगद्याची रुंदी किती? 23.5 असून याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे.
म्हणजे याच्यामध्ये दोन्ही योग्य आहे. महाराष्ट्रात हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली. या अंतर्गत किती कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठण्याचे निश्चित करण्यात आले, तर 300 कोटी वृक्ष जे झाडे लावण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. राज्यातील उद्योग, प्रशासन, सार्वजनिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यापक वापर वाढवण्यास प्रोत्साहन देण्यास महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणास 29 एप्रिल 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने काय AI धोरण कधी 29 एप्रिल 2026ला त्याची बैठक झाली आणि त्याला मान्यता दिली. या धोरणाच्या माध्यमातून बघा गुंतवणूक इथे 10,000 कोटीची आणि 1 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही योग्य. ऑप्शन क्रमांक 4. इराणमधील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल पुरवठ्याच्या तीव्र आणि प्रदीर्घ व्यत्ययामुळे संयुक्त अरब अमिरातीने खालीलपैकी कोणत्या संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर ओपेकमधून. ओपेकची स्थापना कधी 1960ची. ओपेकमधून कोण बाहेर पडलाय? UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती. माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर कोणत्या देशाचे? बांगलादेशचे पुढील म्हणजे भारताचे पुढील उच्चायुक्त कुठे? बांगलादेशमध्ये. लडाखमध्ये सध्या किती जिल्हे आहेत, तर 7 जिल्हे आहेत. सलग तिसऱ्यांदा राज्यसभेचे उपसभापती बिनविरोध कोण? हरिवंश नारायण सिंह. विस्डेन क्रिकेटर्स अल्मॅनॅक 2026 पुरस्कार 2026 मध्ये पुरुष क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड अवॉर्डमध्ये मिशेल स्टार्क यांना मिळालेला आहे. भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण आहे? अरण्य घोष 95वा. कोयना धरणातून आजपर्यंत सर्वाधिक ऐतिहासिक किती वीज निर्मिती करण्यात आलेली आहे, तर 2500 मेगावॅट. COP32 हवामान शिखर परिषदेचे आयोजन 2027 मध्ये कोणत्या देशात करण्यात आलेले होते? कोणते? COP32 कोणत्या देशात आहे? COP32 ब्राझीलमध्ये. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 6वा विनबेक्स लष्करी. विनबेक्स म्हणजे व्हिएतनाम. विन म्हणजे व्ही आहे ना, ते लक्षात ठेवा, व्हिएतनाम. माजी क्रीडापटू गुरुबख्श सिंग ग्रेवाल यांचे निधन झाले, तर ते खाली कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित होते, तर हॉकीशी संबंधित होते. कोण? गुरुबख्श सिंग ग्रेवाल. नीती आयोगाने जारी केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांकामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकाचे राज्य आहे, तर ओडिशा राज्य हे आरोग्य निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. खराब हवामान आणि भूस्खलनामुळे रस्ते पूर्णपणे बंद, यातून पर्यटकांना वाचवण्यासाठी सिक्कीम येथे भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन राबवले आहे, तर कोणते ऑपरेशन? कुठं म्हणते? सिक्कीममध्ये ऑपरेशन महादेवा. ठेवीदाराचे हित लक्षात घेता तर याच्यामध्ये काय बघा, ऑपरेशन महादेव आहे का? ऑपरेशन महादेवा नाही, तर ऑपरेशन हिमसेतू आहे. ऑप्शन क्रमांक 4. ठेवीदाराचे हित लक्षात घेता RBIने खालीलपैकी कोणत्या बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे? कोणत्या बँकेचा? पेटीएम. कोणत्या उच्च न्यायालयाने अलीकडेच न्यायालयीन निर्णयामध्ये AIच्या वापरावर बंदी घातलेली आहे? पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने. ऑप्शन क्रमांक 1. महाराष्ट्र जादूटोणा कायदा कधी पारित करण्यात आला? 2013 मध्ये. सध्या चर्चेत असणाऱ्या गंगा एक्सप्रेसवे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे, तर कोणत्या राज्यात आहे गंगा एक्सप्रेसवे? उत्तर प्रदेशमध्ये. भारतीय विद्यापीठ संघाची 100वी सभा कोणत्या राज्यात पार पडली? कितवी? ही 100वी आहे, त्यामुळं महत्त्वाचे आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात पार पडलेली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या परिषदेत सदस्य म्हणून खालीपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कुठं? जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या परिषदेत PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 94. राज्य कांदळवन वृक्ष काय? पांढरी चिप्पी. बरोबर आहे. राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मन. राज्य पक्षी हरियाण. राज्य फुल शेकरोय का? तर नाही, जारूळ म्हणजे ताम्हण आहे. म्हणजे अयोग्य असणारे विचारले. ऑप्शन क्रमांक 4. महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव
किंवा तंटामुक्ती गाव होण्याचा मान कापडगावला मिळालेला आहे. तर हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यातील हे गाव आहे. कोणतं? मान कापडगाव. जगातील पहिले वन्यजीव व पशुवैद्यक ग्लोबल विद्यापीठ कोणत्या देशात उभारले जाणार आहे? तर आपल्या भारत देशात. वन्यजीव व पशुवैद्यक ग्लोबल विद्यापीठ आपल्या भारतात उभारले जाणार आहे. जगविख्यात शास्त्रज्ञ व वैज्ञानिक अलेक्झांडर लिओनोव यांचे निधन झाले. तर ते कोणत्या देशाचे होते? रशिया या देशाचे ते शास्त्रज्ञ होते. प्राचीन परंपरेतील देवस्थाने, मठ, संग्रहालयाचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते मोबाईल ॲप विकसित केलेले आहे? तर ज्ञान भारतम. प्राचीन परंपरेतील देवस्थाने, मठ, संग्रहालय यांचे जतन करण्यासाठी. शहरी आणि ग्रामीण भागातील अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत कोणते राज्य प्रथम क्रमांकाचे आहे? तर आपले महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये पटकवलेला आहे. जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 एप्रिलला साजरा केला जातो. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी एप्रिल 2026 मधील टॉप 100 क्वेश्चन जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण मार्चमधील संपूर्ण टॉप 100 क्वेश्चन नेक्स्ट सेशनमध्ये घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांना धन्यवाद.